नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जी-आरमध्ये एक महत्त्वाचं अपडेट इथे करण्यात आलेलं आहे. यामध्ये मित्रांनो, आता जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे जे काही विविध विभागाचे जी-आर्स असतील ते तुम्हाला डाउनलोड करायचे असेल, तर यामध्ये एक नवीन वेबसाईट इथे लॉन्च करण्यात आलेली आहे. एक नवीन अपडेट, नवीन पद्धतीने तुम्ही आता इथे जी-आर डाउनलोड करू शकता. तर त्याचबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ते अपडेट कशाप्रकारे असणार आहे, त्याची जे टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्रामध्ये विविध विभाग इथे मोडले जातात. त्यामध्ये ज्या पण विभागाचा तुम्हाला जी-आर हवा असेल, म्हणजे आता कोणत्याही कारणासाठी काही महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला जी-आरची गरज पडते, तर तो जी-आर ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे डाउनलोड करायचा, त्याबद्दलचं एक नवीन वेबसाईट आता महाराष्ट्र सरकारने ते लॉन्च केलेलं आहे. तर ती वेबसाईट कशाप्रकारे आहे इथे पाहू शकता. अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे, gr.maharashtra.gov.in. तर ही एक नवीन वेबसाईट महाराष्ट्र सरकारने खास जी-आरसाठी लॉन्च केलेली आहे. तर गव्हर्नमेंट रिझोल्यूशन याचा जी-आरचा फुल फॉर्म आहे. यामध्ये तुम्ही सर्वात खाली गेले व्ह्यू जी-आर यावर जर क्लिक केलं, तर अशा प्रकारे एक नेक्स्ट पेज जी-आरचं ओपन होईल. आता इथे तुम्हाला विविध ऑप्शन दिलेले असते, ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागते. जसे की आता 1 नंबरला डिपार्टमेंट लिस्ट दिलेली आहे. आता महाराष्ट्र सरकारमध्ये जे काही विविध डिपार्टमेंट असेल, मत्स्यपालन झालं, एक विविध डिपार्टमेंट जे काय असतील ते संपूर्ण डिपार्टमेंट तुम्हाला इथे शो केले जातील. आता यामध्ये तुम्हाला ज्या डिपार्टमेंटचा जी-आर हवा असेल, ज्या डिपार्टमेंटचा जी-आर डाउनलोड करायचा असेल किंवा नवीन जी-आर चेक करायचं असेल, ते तुम्ही इथे बघू शकता. सिम्पली तुम्हाला इथे डिपार्टमेंटमध्ये जाऊन ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, कोऑपरेशन डिपार्टमेंट, सहकार पणन, स्किल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट, पर्यावरण, फायनान्स, वित्त विभाग असे विविध डिपार्टमेंट दिलेले आहे. तुम्हाला ज्या डिपार्टमेंट अंतर्गत जी-आर हवे असतील, पाहायचे असतील, ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. समजा आपल्याला ॲग्रिकल्चर रिलेटेड लागतात. आता त्यामध्ये तुम्हाला जर कोणतं काही टायटल नाव म्हणजे एक स्पेसिफिक जी-आर हवा असेल, म्हणजे त्याच रिगार्डिंग, तर ते तुम्ही कीवर्ड इथे टाकू शकता. ज्या दिवसाचा हवा आहे ती डेट पण सिलेक्ट करू शकता. नंतर युनिक काही कोड माहीत असेल तुम्हाला त्या जी-आरचा, तर तो टाकू शकता, अन्यथा सोडून द्या. नंतर दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड एंटर करा. जसं की आता इथे दिलेला आहे BJB3BK. कॅप्चर कोड एंटर केला, व्हेरीफाय कॅप्चर यावर क्लिक केलं आणि सर्चवर क्लिक केलं. सर्चवर क्लिक केलं की आता जे काय आपण डिपार्टमेंट सिलेक्ट केलं असेल, त्या डिपार्टमेंटचे संपूर्ण जी-आर तुम्हाला इथे शो केले जातील. जसं की आपण आता ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट सिलेक्ट केलं आहे, तर ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही अपडेट्स असतील, जे काही नवीन जी-आर लॉन्च केले असतील, त्याचे संपूर्ण जी-आर इथे तुम्हाला भेटून जातील. आता जसं की इथे पाहू शकता, हा नुकताच जी-आर आहे 1/7. तर अशा प्रकारे हा जी-आर तुम्हाला इथे शो केले जातील. आता या जी-आरमध्ये एक नवीन ऑप्शन कोणता आहे, तर एक इथे पाहू शकता QR कोड. तर शो QR कोड यावर जर क्लिक केलं, तर अशा प्रकारे QR कोड तुम्हाला शो केला जाईल. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून हा स्कॅनर, हा QR कोड पुढच्या व्यक्तीला सेंड केला, तर त्याने जर हे स्कॅन केलं, तर सिम्पली तो स्कॅन करून हा जो काही जी-आर असेल तो ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतो, फक्त स्कॅन करून. जर तुम्हाला मॅन्युअली डाउनलोड करायचा असेल PDF, तर PDF पण डाउनलोड करू शकता आणि जी-आरची जो काही युनिक कोड आहे तो पण इथे चेक करू शकता. टायटल, डिपार्टमेंट वगैरे तुम्ही इथून संपूर्ण चेक करू शकता. एक नवीन ऑप्शन म्हणजेच हा QR कोडचा दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो, जर पुढच्या व्यक्तीला जी-आर डाउनलोड करायचा असेल आणि तुम्ही हा QR कोड स्क्रीनशॉट काढून पुढच्या व्यक्तीला सेंड केला, तर पुढचा व्यक्ती फक्त हा स्कॅन करेल आणि तिथून PDF डाउनलोड करेल. मध्ये एवढं सर्च करायची गरज तिथे पडणार नाही. तर असे काही नवीन अपडेट यामध्ये आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला हे अपडेट आवडलं आहे का? आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.